जेव्हा आम्ही पेशंट्स पाहतो, ऑपरेशन्स करतो, परंतु ह्या रिपोर्ट्सच्या गडबडीमध्ये छानपैकी सुंदरशी लग्नाची आमंत्रण पत्रिका पण असतात. आज जी एक पत्रिका आलेली आहे ती पत्रिका बुलढाणा येथील आहे. जेव्हा ते नाव चिरंजीव वाचलं तर खूप आनंद वाटला. माझ्या सहकाऱ्यांनी विचारलं, सर कोणी नातेवाईक आहेत का? म्हटलं हो, नातं तर आहे, पण त्याचं माझं नातं रक्ताचं नातं आहे. रक्ताचं म्हणजे अनुवंशिकतेशी संबंधित नाही, पण हे रक्ताचं नातं जे आहे त्याच्या रक्ताच्या कॅन्सरचं नातं आहे. हा तोच मुलगा आहे ज्याला त्याचे वडील साधारण 8-9 वर्षापूर्वी माझ्याकडे घेऊन आले होते. 8-9 वर्षापूर्वी विकनेस निमित्त झालं. जेव्हा त्याची रक्ताची तपासणी केली होती बुलढाण्याला, तर त्याला रक्तातल्या पांढऱ्या पेशींचं प्रमाण काही लाखांमध्ये आढळलं होतं. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना ब्लड कॅन्सरची कल्पना दिली आणि कुठल्याही पालकांची, कुटुंबियांचे पायाखालची जमीन सरकल्यासारखंच निदान होतं. त्यांनी त्याला नाशिकला घेऊन यायचं ठरवलं. आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची भीती, जे काही त्रास होता तो बघितला. माझे जे हिमॅटॉलॉजी कलिग आहे त्यांना विचारलं, ते म्हणे सर हे CML ह्या प्रकारचा आजार वाटतोय, त्याला काही टेस्ट करण्याचा सल्ला दिला. आणि फॉर्च्युनेटली तो निदान CML किंवा क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमियाचंच निदान झालं, ज्याच्यासाठी त्याला कुठल्याही किमोथेरपीची गरज नव्हती, कुठल्याही आधुनिक किंवा खूप ॲडव्हान्स टेस्टची गरज नव्हती. त्याला मात्र एका गोळीची आवश्यकता होती. आता ती गोळी सुद्धा ग्लिवॅक नावाची एक गोळी त्यावेळेस बऱ्यापैकी महाग मिळायची. आज सुदैवाने ती गोळी बऱ्यापैकी स्वस्त झाली आहे. भारतामध्ये मॅक्स फाउंडेशनच्या माध्यमातून ती गोळी गरजू रुग्णांना मोफत दिली जायची. आपल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा तो एक प्रोजेक्ट सुरू असल्या कारणाने मी त्यांना त्या प्रोजेक्टच्या कॉर्डिनेटरशी भेट घालून त्याच्या गोळ्या मोफत होतील याची व्यवस्था करून दिली. रेग्युलरली दर 4 महिन्यांनी हॉस्पिटलला येऊन त्या गोळ्या घेऊन जायचा. आणि आज बघा 7-8 वर्षाच्या ह्या कालावधीमध्ये त्याची गोळी चालू आहे. तो आजारातनं पूर्णपणे मुक्त झालेला आहे, पूर्ण बरा झाला आहे. हे नातं त्याच्या रक्ताच्या कॅन्सरमुळे जुळलेलं आहे. परंतु जो आनंद आहे की आपण त्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा ही नवीन सुरुवात होताना आपण कुठेतरी आपला काही रोल त्याच्या आयुष्यामध्ये प्ले केलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेलो निश्चितपणे त्याच्या घरी जाईल, एवढं तर मला आनंद आहे. आणि आय एम शुअर येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्याच्या वैवाहिक जीवनाला सुद्धा काहीही अडचण येणार नाही. सदैव शुभेच्छा असतील.